हॅलो. 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 येते काय ऐकायला? होय सर, येतंय. हो सर.
हॅलो. हां, ठीक आहे. ओके. लास्ट रेमेडी प्लांट कुठलं झालं होतं? माधुरी चव्हाण बोला. लास्ट प्लांट कुठलं झालं होतं आपलं? हॅलो. हेलो सर. हां. लास्ट प्लांट ना? हां, लास्ट प्लांट. ओके सर, मी एक मिनिट सर चेक करून सांगते. हां, हां. सर अकोनाइट नेप्युलस झालं होतं. अकोनाट नेपोलियन्स झाले तो. ठीक आहे, ठीक आहे. कॉनिकल मेटिक्युलम झालं होतं का? हॅलो. हां, कॉनिकल मेटिक्युलम झालं होतं का आपलं? कॉनिकम मेटल. एक मिनिट है सर, सांगते. सर नाही झालं अटे. नाही झालेलं ना. ठीक आहे, तेच घ्यायचं आहे आज. हा. कॅन्सरोसो ग्रुप मधलं प्लांट आहे. कॉनिकम मेटिक्युलम. कॉन्सोसो ग्रुप मधलं प्लांट आहे ते. आपल्या प्लांट स्टडी मधलं पुढचं प्लांट घ्यायचं आहे आज. त्या प्लांटचं नाव आहे कॉनिकम मॅटिक्युलम. हे सी ग्रुपमध्ये, कॅन्सरोसो ग्रुप मधलं हे प्लांट आहे. कॅन्सरोसो ग्रुप मधलं हे प्लांट आहे. म्हणजेच टिश्यू लेवलवर काम करणारं प्लांट आहे. टिश्यू लेवलवर काम करायचं प्लांट आहे. याला पायोजेनिक, याला काय आहे, पायोजिन हेमलॉक नावाने याला, याचं नाव आहे पायोजिन हेमलॉक. हे त्याचं नाव आहे. ॲपिसिकिया फॅमिलीचा मेंबर आहे. ॲपिसिया फॅमिलीचा हा मेंबर आहे. आणि याचं ओरिजिन आहे युरोप, नॉर्थ व साऊथ अमेरिका. याचं ओरिजिन कुठं आहे? यूरोप, नॉर्थ व साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हेलो. वेस्ट इंडिया में पाया जाता है. हेलो. हा. काय झालं, शेअर नाही आहे? हाँ, नहीं नहीं सर. ठीक आहे, ठीक आहे, करूयात. थांबा एक मिनिट, शेअर हाँ. करू. तर इसके पायोजेनिक हेमलॉक नाम से जाना जाता है। एपिसिया फैमिली का मेंबर होता है। यह प्रमुख रूप से यूरोप, नॉर्थ व साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिया में पाया जाता है।
ये वर्षीय पौधा होता है। इसके सीड्स, पत्तियां व स्टेम्स का उपयोग पाइजेरिक तत्व बनाने के लिए किया जाता है। म्हणजे प्लांट स्टडी करत असताना त्याची बॉटॅनिकल फॅमिली कुठल्या महत्वाची असते. तो ॲपिसिया फॅमिलीचा मेंबर आहे हा. आणि ओरिजिन ह्याचं आहे नॉर्थ यूरोप, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिया में पाया जाता है। 2 वर्षीय पौधा होता है. म्हणजे ज्याला फार्मसी करायची आहे किंवा ज्याला फार्मसीमध्ये काम करायचं आहे, त्याला प्लांट स्टडी अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्याला प्रॅक्टिस करायचं आहे त्याला सुद्धा उपयोगी आहे. प्लांट स्टडीचा फायदा असा आहे की जर प्लांट तुम्हाला माहिती असेल तर त्या प्लांटची कॅरेक्टरिस्टिक जी असते किंवा त्याचा जो इफेक्ट आहे बॉडीवर होणारा, याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला सिलेक्शन ऑफ रेमेडी करायला सोपं जातं. सिलेक्शन ऑफ रेमेडी करायला सोपं जातं. त्याच्यासाठीच प्लांट स्टडी करणं गरजेचं आहे. आता याचा उपयोग कशा कशात केला जातो? सीड्स, पत्तिया, स्टेम्स, म्हणजे त्याचं खोड पण वापरलं जातं, त्याची पानं वापरली जातात, त्याची सीड्स वापरली जातात. कशासाठी? पायजेरिक सत्व तयार करण्यासाठी, पायजेरिक इसेन्स करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि हे जे प्लांट आहे हे सी ग्रुपमध्ये, सी ग्रुपची मेन रेमेडी आहे. जो कॅन्सरचा ग्रुप जो आपला आहे त्याची मेन रेमेडी कॉनिकम मॅटिक्युलम आहे. कॉनिकम मॅटिक्युलम ही मध्ये हे प्लांट यूज केलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की सी ग्रुप हा कशावर काम करतो? टिश्यू लेवलला काम करणारा ग्रुप आहे. म्हणजे टिश्यू लेवलला अॅनाटॉमिकली जर काय प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या अॅनाटॉमिकल सिस्टमवर काम करणारा हा ग्रुप आहे. अॅनाटॉमिकल सिस्टमवर काम करणारा हा ग्रुप आहे सी ग्रुप. अतिशय झेरला असं प्लांट आहे. इट इज अ व्हेरी पॉयझनस प्लांट. आणि तुम्हाला माहित की जेवढे पॉयझनस प्लांट असतात तेवढे पॉयझनस प्लांट काय असतात? अतिशय युजफुल असं प्लांट असतात की ज्याच्यामध्ये मेडिकल प्रॉपर्टीज खूप हाय असतात. मेडिकल प्रॉपर्टीज खूप त्याच्यात हाय असतात. आणि हाय मेडिकल प्रॉपर्टी असलेले प्लांट्स असतात. म्हणजे जेवढे पॉयझनस प्लांट असतात त्याच्यामध्ये मेडिकल इफेक्ट जोरात असतो. कारण ते अतिशय सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे ते ह्युमन बॉडीवर फार स्ट्रॉंगली काम करतात. म्हणजे जितके पॉयझनस प्लांट तेवढं सर्व पॉयझनस प्लांट काय असतात? ऍक्टिव्ह जास्त असतात. आता याच्यामध्ये काय फाइंड होतं? तर अल्कलाइड्स असतात, जिचे पायो पायप्रिडीन नावाचं एक अल्कलाइड असतं. कोनियन मिथाइलिलोकिन, कोनियन हायड्रीन सुडोक्लोडिन और गॅमा कोसिन होते हे सगळे अल्कोलाइड्स आहेत. आणि अल्कोलाइड हे काय करतात? प्रभावीपणे काम करतात. हाँ, आता कोनिन में निकोटीन के समान रासायनिक संरचना औषधी गुणधर्म होते. कोनिन मध्ये काय असतं? जस्ट लाईक अ निकोटीन. निकोटीन कशात असतं? तंबाखूमध्ये. त्या तंबाखूच्यामध्ये असलेलं जे निकोटीन आहे आणि कोनिनची रासायनिक स्ट्रक्चर त्याचं जर बघितलं तर सेम असतं. आणि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म मोठे असतात. कोनिन निरोधात्मक क्रिया में माध्यम से सीधे केंद्रीय तंत्रिका तंत्र पर कार्य करता है. हेलो. हाँ बोल. हाँ हाँ हाँ. हा ते बायोप्सी बघणार होतं, ते काय आहे, कसल्या प्रकारची सेल आहे बघणार त्याला. आणि मग त्याच्यानंतर बोला. हा हा. नाही नाही, वेगळं देतात. वेगळं देतात. हम्म. ते आता ठरवणार काय कुठलं हे द्यायचं, त्याप्रमाणे ते करणार.
ते दुसरं काय त्यांच्याकडे नाहीच आहे. इम्युनोथेरपी एक देतात आता, पण हा देईल का नाही मला माहित नाही. पण इम्युनोथेरपी नावाचा एक प्रकार असतो, ते इम्युनोथेरपी करू शकतात त्याच्यात. मग ही कधी निघते? हा 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 हा. नाही, आता हे सगळे टेस्ट बीस केल्यानंतर 15 दिवसांनी ती ऍक्च्युली प्रोसिजर सुरू होईल त्यांची. नाही, ते काय करणारच नाहीत ना. हा, तेवढंच असते त्यांचं. आता त्या टेस्ट करून त्यांना कुठलं अं, हे द्यायचं ते ठरवणार आता ते. किती सायकल द्यायच्या ते सगळं डिसाईड करतात ते लोक. हम्म, हम्म. आता काय, आता त्यांनी तो डिसिजन त्यांचा आहे ना. आता आपण काय त्याच्यात जास्त मी बोलू शकत नाही ना. ओपिनियन मी काय देऊ शकत नाही ना. म्हणजे ऍक्च्युली ते काय गरज नाही आहे करायची, दुसऱ्या मेथडनं पण करता येते. आता कसं आहे, ती डॉक्टर आहे, ते आता डिसाईड करणार. आपला पाठ कमी राहतो ना, म्हणूनच म्हटलं नीरजा आली तर मी काहीतरी सांगू शकतो. आता ते कसं आहे, ते त्या दोघांचं डिसिजन आहे आता. आणि ती कसं आहे, हा, ती कसं आहे, डॉक्टर आहे ना, ती म्हणणार मला काही कळत नाही का, मी करत नाही का असं. उगीच कसं ते इगो कोणाचं तरी दुखवत राहतो, आपण काहीतरी सांगायला गेलं. तर बरोबर आहे की प्रॅक्टिकल विचार त्या डॉक्टरने जरी सांगितलं तरी हे अँकोलॉजिस्ट गेल्यानंतर अँकोलॉजिस्टचा व्ह्यू वेगळा राहतो ना. अँकोलॉजिस्ट कडे गेल्यानंतर अँकोलॉजिस्टचा व्ह्यूच वेगळा राहतो. असं आहे. नाही, त्यांचं ते चालू करणार, पण तो सर्जरी काय त्याच्यात होत नाही. ते रेडिएशन केमो द्यायला चालू करणार, सर्जरी नाही करणार. नाही, आता ते काय आहे, त्यांना पुन्हा कन्फर्मेशन पाहिजे ना, यांच्या रिपोर्टवर ते काय राहत नाही. ते ट्युमर कुठला आहे, ऍडिनो, त्याच्यामध्ये काय स्पेसिफाय केलेलं नाही ना. कुठल्या प्रकारचं ट्युमर आहे ते अजून स्पेसिफाय केलेलं नाही आहे त्यांनी. म्हणजे जरी तो कॅन्सर असला तरी त्याच्यात प्रकार आहेत ना, वेगवेगळे. ते प्रकार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे काहीच ऍक्शन घेणार नाही, करणारच नाहीत काही. नाही, आणि किती सायकल द्यायचं, काय द्यायचं, कारण त्यांचं बोनशी रिलेटेड असल्यामुळं रेडिएशन दिल्याशिवाय होणारच नाही. ते बोनला रेडिएशन करणारच त्यात. मेनली त्यांचा जो बोनचा कॅन्सर आहे ना, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे लंग मध्ये तर आहेच आहे, पण बोन मध्ये पण गेलाय ना. कारण अजून त्यांनी काय माझ्याशी काही कॉन्टॅक्ट केलं नाही. म्हणजे मला, मी प्रॉब्लेम होते, तूच माझ्याशी बोलते. ते डायरेक्टली काय बोलत नाहीत दोघेही. कारण मी त्याला कॉल केला होता सौरभला, रिपोर्ट बिपोर्ट पाठव काय असेल तो काय त्याच्यावर त्याने काय परत परत म्हणजे हेच केलं. त्यामुळं काय, कसं काय करायचं, सजेस्ट काय करणार किंवा काय ट्रीटमेंट, प्रश्न येतो ना पुन्हा. हम्म. नाही नाही, ऑप्शन बघत नाहीयेत, मला असं म्हणायचं आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, ती आता डॉक्टर आहे तर तिनं थोडं ऑप्शन बघायला पाहिजे ना. एक ओपिनियन झालं ॲलोपॅथीचं, तर तुझं ओपिनियन पण बघितलं पाहिजे ना स्वतःच त्या तिथलं. आयुर्वेद पॉईंट ऑफ व्ह्यू काय करता येईल, बाकीच्या अॅनिपॅथीमध्ये काय करता येईल, हा व्ह्यू ठेवतच नाही ती लोक. किंवा तिला एक्सपिरियन्स पण नसेल, ती काही जीपी करणारी जनरल प्रॅक्टिशनर आहे ती. फार मोठं काय त्याच्यात योगदान नाही आहे त्यामुळे. हा. काय
आयुर्वेदिक डॉक्टर आहे शेवटी पण आयुर्वेदिक पॉईंट ऑफ व्ह्यू बघता येतं की नाही, मी काय म्हणतो, असं नाहीये की त्याला लिमिटेशन आयुर्वेदात नाही असं पण काय नसतंय. व्ह्यू करायला पाहिजे ना, किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये पॅथीमध्ये असणारे पण लोक आहेत ना, गायडन्स घ्यायला पाहिजे की नाही. एकाच अँगल मध्ये जायला लागलं तर मग एकाच अँगल मध्ये तुम्ही जाणार, तुम्ही दुसऱ्या अँगल मध्ये जाऊ शकत नाही ना. असं आहे. ते काय आता तो काय म्हणेल होतंय नाही होतंय त्याच्यावर ठरवणार. हम्म. नाही तेच कसं, मग आपण काय सजेस्ट करायचं तो प्रश्न आहे. तुम्ही नीरज असती तुम्ही. हा. आम्हाला दोघांनाही वाटतंय की ते मग करू नये हा त्यातला खरा भाग आहे, की रेडिएशन केमो करू नये. इन्स्टेड ऑफ दे गो फॉर द अल्टरनेटिव्ह थेरपी, जावं त्यांनी, असा माझा व्ह्यू आहे. कारण काय हम्म. शेवटी लिमिटेड लाईफ हम्म. नाही नाही, असं नाही आहे. अल्टरनेटिव्ह मध्ये खूप एक्सटेंड होतं लाईफ. लोकांना एक्सपिरियन्स नाही त्याचा, खूप अल्टरनेटिव्ह मध्ये जात. कारण अल्टरनेटिव्ह काही डॅमेजच करत नाही मुळात आधी. केमोस रेडिएशन हे डॅमेजिंग थेरपी आहे. ते क्रिएट डॅमेज बॉडीमध्ये. तसं अल्टरनेटिव्ह थेरपी करत नाही डॅमेज. प्रोलॉंग होऊ शकतं लाईफ, चांगलं लेवलला जगू शकतं पुढचे जे लाईफ एक्सटेंड करतात. आणि हे सगळे थेरपीनं जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये तर त्याला उपचार नाही आहेत. आता इम्युनोथेरपी करतात ते, पण त्यांनी त्याच्यात सजेस्ट करायला पाहिजे ना इम्युनोथेरपी. आजकाल एक नवीन टेक्निक आलेलं आहे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी देतात लोक, पण तो आता ते डिपेंडंट आहे कसं हे करायचं. हम्म. आहे. मला नाही वाटत ते स्वतःही तयार होतील. हा, ते होणारच नाही, त्यांना माहिती आहे स्वतःला. तयार होतील की नाही काय. आता अँकोलॉजिस्ट कडे गेलं की त्याचं सजेशन आता सुरू होणार सगळं. अँकोलॉजिस्ट म्हणजे रेडिएशन केमो सर्जरी आहेत त्यांच्याकडे जास्त आहे, आणि इम्युनोथेरपी जास्त. 4 थेरपी यूज करू शकतो कॅन्सर. त्यांच्याकडे तिसरा काही प्रकार नाही. हम्म, ठीक आहे. आईशी बोलणार आहेस एक मिनिट. हॅलो. तेच म्हटलं काय दाखवलं? आपण इथं आलो तो कोनियन निरोधात्मक क्रिया के माध्यम से सीधे केंद्रीय तंत्र पर कार्य करता है। इसके पॉजिटिव में ज्यादा प्रयोग लकवा या सांस घुटने से किया जाता है. म्हणजे त्याच्यामध्ये जे कोनिन निरोधात्मक क्रिया आहे ते केंद्रीय सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलंही अॅनाटॉमिकल किंवा फिजिओलॉजिकल कार्य होण्यासाठी सेंट्रल नर्वस सिस्टीम रिस्पॉन्सिबल असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम रिस्पॉन्सिबल असते. त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर डायरेक्ट काम करणारी कॉनिकम मेटिकुलम नावाची रेमेडी आहे. म्हणजे मेन काम आहे कॉनिकल मेटिकुलमचं, ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर कार्य करणारे. इसमें पॉजिटिव में ज्यादा प्रयोग लकवा या साठ घुटने की बीमारी में मौत हो सकती है. म्हणजे इतकं पॉयझनस प्लांट आहे की डायरेक्टली सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करतं. त्यामुळे याचा पॉझिटिव्ह डोस जर कुणी दिला तर हा काय करतो, डेथ करू शकतो, मृत्यू येऊ शकतो. बिकॉज इट डायरेक्टली इफेक्ट ऑन दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये इफेक्ट करणारी रेमेडी आहे. यह नीचे की ऊपर, नीचे से ऊपर की ओर कार्य करता है. मतलब पैरों से लंग हार्ट पर कार्य करता है. म्हणजे ह्याची ऍक्शन कशी आहे बघा. ऍक्शन अशी आहे की ते पहिलं पायावर काम करतं. पायाच्या नर्व मधनं वर येऊन चेस्ट रिजन मध्ये जातं, म्हणजे लंग हार्टवर काम करतं.
म्हणून याचं याचं ऍक्शन काय आहे, नीचे की ऊपर तक, म्हणजे खालून वरपर्यंत, नीचे से ऊपर की ओर कार्य करता, काय मतलब है, पैरों से लंग व हार्ट पर कार्य करते हैं। इसका निगेटिव प्रयोग करने से यह लकवा रोग में बहुत अच्छा कार्य करते हैं। म्हणजे एखाद्याला लकवा झालेला असतो, पॅरालिसिस कंडिशन मध्ये तुम्ही जर ह्याला निगेटिव्ह वापरलं, बघा कशी कशी गोष्ट आहे बघा, की सी ग्रुपची कुठलीही रेमेडी निगेटिव्ह मध्ये वापरली तर ती पॅरालिसिसवर काम करते. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉनिकम मोटिक्युलम त्याच्यामध्ये असल्यामुळं कॉनिकम मोटिक्युलमची प्रॉपर्टी काय आहे, तर कॉनिक्युलर मेटलची प्रॉपर्टी आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय जर प्रॉब्लेम झालेला असेल तर सी ग्रुप यूज करू शकता. म्हणजे पॅरालिसिसमध्ये तुम्ही सी ग्रुपचा वापर करायचा आहे. मग C1 त्याची पहिली रेमेडी आहे ना, टिश्यू लेवलला काम करणारी C1 आहे. आता C1चं आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर इट वर्क्स ऑन द सेरेबेलम आणि सेरेबेलम, सेरेबेलम सगळ्या सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. एंडोक्रॅनिक सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे ब्रेनवर काम करणारी रेमेडी C1 झाली. आता त्याच्यातला पर्टिक्युलरली कॉनिकन मॅटिक्युलम त्याच्यामध्ये असल्यामुळं कॉनिकन मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक इट इज वर्क ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते. आता उदाहरणार्थ आपल्याला बोलायचं झालं तर काय होतं, की जेनेटिक म्युटेशन जेव्हा होतं त्यावेळेला अंडर द कंट्रोल ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम टिश्यूचं मॉर्फॉलॉजी चेंज केली जाते. टिश्यू वेगळ्या पद्धतीनं काम करायला सुरू करते. त्याला बॅलन्स करायचं काम करावं लागतं. म्हणजे अननेसेसरी ग्रोथ, ट्यूमर तयार झाला म्हणजे काय झाला, अननेसेसरी ग्रोथ तयार झाली, विच इज अ नॅचरल, नॉट नॅचरल. मग त्याला बॅलन्स कोण करणार, सेंट्रल नर्वस सिस्टीम करू शकते. त्यामुळं कॉनिकम मेटिक्युलम जी रेमेडी त्याच्यामध्ये यूज केलेली आहे, कॉनिकम मेटिक्युलम काय करते, डायरेक्टली लकवा रोगावर बहुत अच्छा कार्य करते, पैरालिसिस में बहुत चांगलं कार्य करते, और कैंसर से सबसे बड़ी रेमेडी मानी जाती है. कॅन्सर रेमेडी कुठल्या आहे, कॉनिकम मेटिक्युलम हा जो पदार्थ आहे, ही जी वनस्पती आहे ती कॅन्सरवर डायरेक्ट काम करते. आणि कॅन्सर म्हणजे काय आहे, टिश्यू मेटाबॉलिझम चेंज झालेला असतो. इट इज वर्क ऑन द टिश्यू लेवल, ऑन द सेल लेवल, ऑन द DNA लेवल. जेनेटिक म्युटेशन, जेनेटिक म्युटेशन म्हणजे काय, जीन कुठं असतं, DNA मध्ये असतं, आणि DNA इज द सेंट्रल पार्ट ऑफ द सेल. इट इज कॉल्ड एज अ ब्रेन ऑफ द सेल. त्याच्यामध्ये DNA स्ट्रक्चर आहे. म्हणजे DNA स्ट्रक्चर बिकॉज ऑफ द कॉर्सिजोनिक मटेरियल जेनेटिक म्युटेशन होतं. जेनेटिक म्युटेशन होतं. आता जेनेटिक म्युटेशन झालं म्हणजे काय, सेलची कॅरेक्टरिस्टिक चेंज होते. सेल चेंज इज ओन कॅरेक्टरिस्टिक, आणि त्यामुळे ते काय करतं, डिव्हिजन होऊन, बराबर डिव्हिजन होऊन त्याची ग्रोथ होऊन ट्यूमर फॉर्मेशन होतं. ट्यूमर फॉर्मेशन होतं. आता हे ट्यूमर फॉर्मेशन करण्यासाठी काय लागतं तुम्हाला, एनी ट्यूमर, कुठेही ट्यूमर तयार झाला तर त्याला फॉर्मेशनला काय लागतं, तर न्यूट्रिशन, म्हणजे ब्लड सर्क्युलेशनची आवश्यकता असते. ब्लड सर्क्युलेशनची आवश्यकता असते. आता त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन तयार होतं, तिथं रक्तवाहिन्या तयार होतात, आणि त्यामुळं ट्यूमर काय व्हायला लागतो, ग्रोथ व्हायला लागतो. लक्षात आलं. आता हे रोखायचं असेल तर काय काम करतं, तर कॉनिकम मेटिक्युलम रोखतो. ॲपोप्टॉसिस ऑफ द सेल होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, सेल नेक्रॉसिस होतं. त्या ठिकाणी ब्लड सप्लाय बंद केला जातो. त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या बंद केल्या जातात, आणि हे ब्लॉक झाल्यामुळं काय होतं, टोटली ट्यूमर रिड्यूस व्हायला सुरुवात होते. ट्यूमर जो वाढलेला आहे तर ट्यूमर लहान करायला मदत करतं. सो व्हॉट इज द यूज ऑफ द कॉनिकम मेटिक्युलम, कॉनिकम मेटिक्युलम हे कशावर काम करतं, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करतं. अंडर द गायडन्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम ट्यूमर ग्रोथ रोखली जाते. मग हे रेमेडी सी ग्रुपमध्ये
मॅटी सरांनी यूज केलेली आहे. इट इज अ टिश्यू रेमेडी. कॉनिकम मेटिक्युलम ही वनस्पती अशी आहे की ती टिश्यूवर काम करणारी रेमेडी आहे. इट वर्क इन द कॅन्सरमध्ये काम केली जाते. अकेले में, आता त्याची दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, अकेले में जाने से डर लगता है पर लोगों के बीच रहने से घबराहट उत्पन्न होती है. बघा कसं आहे याचा इफेक्ट, बघा काय आहे. अकेले में जाने से डर लगता है, इज द कॅरेक्टरिस्टिक. बरेच वेळेला पेशंट मध्ये तुम्हाला असं दिसतं की अकेले में जाने में डर लगता है. एकटं एकटं राहायचं, एकटं जायचं कुठेही त्यांना भीती वाटायला लागते. आणि लोकांच्या मध्ये गेलं तर घबराट उत्पन्न होते. म्हणजे एकटं जायला नको असतं, माणसं पाहिजे असतात, परंतु माणसामध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये घबराट उत्पन्न होते. दिस इज द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉनिकम मेटिक्युलम. म्हणजे पॉझिटिव्ह लेवलला जर कॉनिकम मेटिक्युलम तुम्ही दिलं तर तुम्हाला लक्षणं कुठली येणार आहेत की भीती वाटायला सुरू होते, लोगों के बीच में रहने का डर, घबराहट उत्पन्न होती है, चलते चलते अचानक कमजोरी आ जाने लगते, चलने में परेशानी होगी, रोगी बेवफा व लापरवाह होता है और कुछ करना नहीं चाहता. बघा कॅरेक्टरिस्टिक काय आहे कॉनिकम मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक, बघा काय आहे. अकेले में जाने में डर लगता है. एकटं एकटं कुठेही बाहेर जायचं तर त्यांना भीती वाटायला सुरू होते आणि लोकांच्या मध्ये जायला भीती वाटते. अचानक कमजोरी निर्माण होते, चालता चालताच एकदम कमजोरी निर्माण होते, चलने में परेशानी होती है, चालायलाच येत नाही, रोगी बेवफा व लापरवाह होता है. रोगी बेवफा व लापरवाह होता है. कॅरेक्टरिस्टिक आहे, सी ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक आहे, कॉनिकम मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक आहे. और कुछ करना नहीं चाहता, काही करावंसं वाटत नाही, बेफिकीर होतो तो, बेपरवाह होता है, काही करावंसी इच्छाच नसते. किसी चीज में रुचि नहीं होती, याददाश्त कमजोर हो जाती है, मानसिक मेहनत करने न कर पाया जाता है, किसकी वजह से, व्यापार व पढ़ाई में उसका मन नहीं लगता. कॅरेक्टरिस्टिक बघा काय आहे, ही कॅरेक्टरिस्टिक लक्षात घ्या. किसी चीज में रुचि नहीं होती, याददाश्त कमजोर हो जाते, मेमोरी पावर कमी होते, मानसिक मेहनत नहीं कर पाता, जिसकी वजह से उसका व्यापार व पढ़ाई में उसका मन नहीं लगता. विद्यार्थी असेल अभ्यासामध्ये लक्ष राहत नाही आणि व्यापारामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही अशा माणसांचे. मेंटली व फिजिकली रोगी छोटी छोटी बातों पर नाराज हो जाता है, मेंटली फिजिकली डिस्टर्ब होतो, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरनं सुद्धा तो नाराज होतो. आधे सर में दर्द होता है. बघा हे लिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, कॅन्सरची लिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे. असं जर होत असेल, आधे सर में दर्द होता है, माइग्रेन हेडेक चालू होतं, सुबह उठने में खोपड़ी के पीछे दर्द होता है, रोगी का सर में दर्द होता है. बघा काय कॅरेक्टरिस्टिक आहे कॉनिकम मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक, बघा काय आहे. छोटो छोटे बातें पर नाराज हो जाता है, रोगी के आधे सर में दर्द होता है, निम्म डोकं दुखायला चालू होतं, सुबह उठने पर खोपड़ी के पीछे दर्द होता है, रोगी का सर दर्द होता है, जिसे हिलाने, दूसरे से बातचीत करने में, आवाज से सिर दर्द, कुछ खाने के बहुत ज्यादा बढ़ जाने से. म्हणजे काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे बघा त्याची. छोटी छातियों बातों पर नाराज हो जाता है, रोगी आधे सर में दर्द होता है, माइग्रेन हेडेक होतं, अर्धशिशी होते त्याला, सुबह उठने पर खोपड़ी के पीछे दर्द होता है, मागच्या बाजूला उठताना डोक्यामध्ये मागच्या बाजूला दुखत राहतं, जो सील हिलाने से दूसरे से बातचीत करने में बढ़ जाता है. म्हणजे मान हलवायला लागला आणि बोलायला लागला की त्याला दुखायला सुरू होतं. आवाज से सिर दर्द होता है, कसलाही जोरात आवाज आला की डोकं दुखायला लागतं, आणि काही खाल्लं की आणखीन वाढायला चालू होत. करवट लेने सर सिर दर्द होता है, या कुशीवरून त्या कुशीवर झालं की डोकं दुखायला लागतं,
आंखों से ज्यादा आंसू आना, डोळ्यातनं सतत पाणी येणे, आंखें बंद न करने पर पसीना आना, डोळे मिटल्याबरोबर घाम यायला सुरू होतो, फोटोफोबिया होतो, म्हणजे काही बघू पण शकत नाही, कान में अस्पष्ट आवाज आने लगता है, स्पष्ट आवाज, कानामध्ये आवाज यायला सुरू होतो, कान से खून जैसा लाल त्राव होता है, कानातून लाल त्राव होतो, पेट में दर्द खाने के बाद बंद हो जाता है, पोटात दुखायला लागतं, खाल्ल्यानंतर बरं वाटतं, लेकिन कुछ घंटे के बाद बढ़ जाता है, म्हणजे काही वेळानंतर खाल्ल्यानंतर बरं वाटतं, पण थोड्याच वेळाने पुन्हा दुखायला सुरू होतं. जी मचलना, कसं तरी घबराट निर्माण होते, तेजाब ऊपर आना, म्हणजे ऍसिड वर यायला लागतं, हार्ट बर्न येतं, जिगर के चारों दर्द होना, स्प्लीन जे आहे स्प्लीनच्या चारी बाजूला दुखायला सुरू होतं, सूजन होना, खोक में दर्द होना, बार बार फ्रेश होने का मन करने से टूल कड़ा या कब्ज, टूल पास करने के बाद गुदा में बर्निंग सेन्सेशन होना. बघा काय होतं, सारखं सारखं फ्रेश व्हावंसं वाटतं, आणि त्यामुळे तो काय करतो, संडासला जातो, तर संडासमध्ये गेल्यानंतर त्याचं जे टूल असतं ते अतिशय कडक असतं, आणि ते पास झाल्यानंतर ॲनसमध्ये बर्निंग सुरू होतं. पेशाब करके दर्द होना, युरिन करत असताना दर्द होतो, पेशाब रुक रुक कर होना, हळूहळू एक एक थेंब थेंब रक्त व्हायला, टपके टपके आना, हाँ, पुरुषों में सेक्स की इच्छा होना पर पेनिस का फील नहीं होना, म्हणजे पुरुषांच्या मध्ये सेक्स करण्याची इच्छा असते, परंतु पेनिस इरेक्शन होतो, सेक्स वीकनेस होना, टेस्टिस में सूजन होना, टेस्टिस कड़ा होना, पोस्टेट बढ़ जाना, महिला में पीरियड के दौरान दर्द होना, पीरियड के बाद दर्द होना, यूट्रस में फाइब्रॉइड व पीरियड के विकार, थाय तक दर्द होना, थाय म्हणजे मांड्यापर्यंत दर्द येणं, म्हणजे म्हणजे काय होणे, मेन्सिस मध्ये प्रॉब्लेम येतो, मेन्सिस मध्ये प्रॉब्लेम येतो, पिरियड मध्ये दर्द होतो, युट्रस मध्ये फायब्रॉइड असतं, आणि पिरियडच्या वेळेला पिरियडचे सगळे विकार यायला लागतात, आणि त्याचा दर्द असतो तो मांडीपर्यंत जातो, मांडीपर्यंत जातो. विधवा महिलाओं में, बुजुर्गों में बहुत अच्छा कार्य करती है, म्हणजे म्हातारे जी माणसं आहेत आणि विधवा महिला आहेत त्यांच्यावर अतिशय सुंदर असं कार्य करते. कॉनिकल मोटिव बहुत अच्छा कार्य करती है. नपुंसकता और शीघ्र प्रसव समस्या में यदि किसी पुरुष से काम इच्छा प्रबल हो लेकिन उसकी शक्ती कमजोर होती है, म्हणजे काय होतं, जसं जसं म्हातारं व्हायला लागतं तसं काम इच्छा प्रबळ असते, परंतु विकनेस असतो त्यांना, त्या गोष्टी ते करू शकत नाही, अशा कंडिशनमध्ये कॉनिकम मेटिक्युलम यूज करू शकता. म्हणजे सी ग्रुपची मेडिसिन लक्षात घ्या, कॉनिकम मेटिक्युलम म्हणजे सी ग्रुप लक्षात घ्या, तर सी ग्रुपची मेडिसिन तुम्ही यूज करू शकता. उनकी शक्ति कमजोर होती है. इसके अलावा जिन्हें शीघ्र पतन की समस्या है, जैसे व्यक्ति के लिए रेमेडी कारगर होती है. इससे व्यक्ति की कमजोरी दूर होने के साथ शीघ्र पतन की समस्या दूर होती है. इसका प्रयोग पुरुषों के प्रोस्टेट बढ़ जाने पर, प्रोस्टेट में गांठ होने पर, प्रोस्टेट कैंसर होने पर, आंखों में थकान व दर्द होना, सर दर्द, बगल में गांठ होना, लेफ्ट साइड का सर दर्द, नाक से ब्लीडिंग होना, नेसल पॉलिपस होना, मुंह का स्वाद कड़वा होना. आता एवढ्या सगळ्या तुम्हाला कंडिशन सांगितल्यात, म्हणजे पुरुषांमध्ये पोस्टेट वाढलेला असेल, पोस्टेसमध्ये गाठ झालेली असेल, किंवा पोस्टेटचा कॅन्सर झालेला असेल, तर याच्यामध्ये वापरता येईल. काही लोकांना छिद्र पतनची बिमारी असते, हा, तर ते छिद्र पतन स्टॉप करण्याचं काम सी ग्रुप करू शकतो, कारण त्याच्यामध्ये कॉनिकम मॅटिक्युलम आहे, कॉनिकम मॅटिक्युलम आहे. कॉनिकम मेटिकुलम है. आंखों में दर्द व थकान,
डोळे दुखतात आणि डोळ्यामध्ये थकान झालेलं ते डोळे थकल्यासारखं होतात आणि दुखतात. अशा वेळेला कॉनिकम मेटिक्युलम वापरायचं. म्हणजे सी ग्रुपची रेमेडी कुठलीही वापरली, सी ग्रुपची कुठलीही रेमेडी वापरली, बेसिक रेमेडी C1 आहे. पुढच्या सगळ्या ॲडव्हान्स कंडिशनमध्ये जातात. तर C1, C2, C3, C4, C5, C6, मग सगळ्यामध्ये कॉनिकम मेटिक्युलम आहे. पण जनरल रेमेडी कुठले C1 आहे. म्हणजे हे लक्षण जर येत असेल तर C1 यूज करायचं. म्हणजे S12+C1 असं जर झालं तर डोळ्यावर काम करणार आहे. S12 ही फंक्शनल रेमेडी ऑफ द आयची फंक्शनल रेमेडी आहे. त्याच्यामध्ये C1 जर ऍड केलं तुम्ही तर डोळ्याची समस्या कशामुळं, पोस्ट्रेट ग्रंथीमुळं, कशामुळं, युट्राइन प्रॉब्लेममुळं, म्हणजे वेगवेगळ्या टिश्यू स्ट्रक्चरवर प्रॉब्लेम झाल्यामुळं डोळे दुखत आहेत. फोकस ऑफ डिस्टर्बन्स काय आहे, डोळे दुखणे हे फोकस ऑफ डिस्टर्बन्स आहे. पण त्याची मूळ जड कुठं आहे, एखाद्या अवयवामध्ये ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे डोळे दुखत असतात. तर C1 त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍड केलं की ज्याच्यामध्ये कॉनिकम मेटिक्युलम आहे, तर हे कॉनिकल मेटिक्युलम काय करणार आहे, त्या गोष्टीवर जाऊन काम करणार आणि डोळ्यावर पण काम करणार. म्हणजे डोळे दुखत आहे ते कशामुळं, थकान व दर्द होणं. आता जागरण झालंय, लिव्हर गॉल ब्लॅडर मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, तर डोळे दुखायला लागतात. डोळे दुखायला लागतात, अशा वेळेला थकान येते, डोळे उघडवचं वाटत नाही, डोळे दुखतात. या कंडिशनमध्ये जागरण झाल्यानंतर तुम्ही जर C1 वापरलं, कॉनिकल मेटिक्युलम ज्याच्यामध्ये C1 आहे, दॅट इज द बेसिक रेमेडी, तर ते C1 तुम्ही यूज जर केलं आणि S12 जर दिलं तर डोळ्याचा प्रॉब्लेम निघून जातो. म्हणजे सिलेक्शन ऑफ रेमेडी करताना याचा उपयोग तुम्हाला होतो. मुंह में स्वाद कड़वा होना, तोंडाचा स्वाद कडवा आहे, तोंड कडू होत आहे, याचा अर्थ लिव्हर गॉलब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम आहे, लिव्हरमध्ये ट्रबल झालेला आहे, टिश्यू लेवलला ट्रबल झालेला आहे. त्याचबरोबर मायग्रेन हेडेक आहे, त्याचबरोबर सिर दर्द आहे. C1चा उपयोग करायचा. म्हणजे बरेच वेळेला अशी कंडिशन येते की डोकं दुखायचं निदानच होत नाही डॉक्टरना. डोके दुखतंय का याचं निदानच होत नाही डॉक्टरना. निदान होत नाही त्यावेळेला काय करणार, का डोकं दुखत आहे, का मायग्रेन हेडेक आहे, याचं निदानच होत नाही. ब्रेनचे स्कॅनिंग करत बसतात, ब्रेनच्या स्कॅनिंग मध्ये काहीही सापडत नाही. ब्रेन स्कॅनिंग मध्ये काहीही सापडत नाही. अशा कंडिशन मध्ये काय असतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक बघितला पाहिजे, रेस्पिरेटरी ट्रॅक बघितला पाहिजे. म्हणजे इट इज इंडिकेशन ऑफ द कॅन्सर. मायग्रेन हेडेक हे इंडिकेशन ऑफ कॅन्सर असतं. म्हणजे ज्या वेळेला काहीही निदान होत नाही त्यावेळेला तुम्हाला बघायला पाहिजे की शरीरामध्ये कुठेही गाठ किंवा ग्रोथ व्हायला सुरुवात झाली का. बिकॉज दॅट पर्टिक्युलर एरिया डॅमेज द सेंट्रल नर्वस सिस्टम, आणि त्यामुळं अनेक लक्षणं तुम्हाला येतात. तर तुम्हाला माहिती की कोनिकम मॅटिक्युलम अशी वनस्पती आहे की ती सर्व शरीरावर टिश्यू लेवलवर काम करणारी, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे जर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याची जी मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ज्या सांगितल्या, ही मेन कॅरेक्टरिस्टिक इथं आहे, विच इज रिलेटेड टू द कॅन्सर. छोटी बड़ी नाराज होना, रोगी के आधे सर में दर्द होना, बघा हे काय लक्षणं दिलेत त्यांनी. आणि सिटी स्कॅन, MRI, मेंदूचं सगळं स्कॅनिंग केलं तरी काहीही सापडत नाही, पण डोकं दुखत असतं. लक्षात घ्या, पेटेली कॅरेक्टरिस्टिक आहे. मुद्दामून मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय. मेंटली फिजिकली प्रॉब्लेम होतो, छोट्या छोट्या गातीवर नाराज होतो माणूस. आधे सर में दर्द होता है, सुबह उठने पर खोपड़ी के पीछे दर्द होता है.
डोका हलवू शकत नाही. दुसऱ्याची बातचीत करताना डोकं दुखतं, वाढतं त्याचं. मोठा आवाज आला की प्रॉब्लेम येतो. व्हेरी सेन्सिटिव्ह. पीपल बिकम व्हेरी सेन्सिटिव्ह. फोटोफोबिया होतो त्याला. ही सगळी कॅरेक्टरिस्टिक काय दाखवतो तुम्हाला? कॉनिकम मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक आहे. कॉनिकम मेटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक आहे. कॉनिक्युटम मेटिक्युलम काय करतं? कॅन्सरवर काम करणारी रेमेडी आहे. याचा अर्थ ही सगळी लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये होते आणि स्कॅन केला ब्रेनचा काहीही सापडत नाही. अशा कंडिशन मध्ये कुठेतरी टिश्यू डॅमेज झालेला हे इंडिकेट करत. इट स्टार्ट डॅमेजिंग द टिश्यू इन द बॉडी. बॉडीमध्ये कुठेतरी सेल लेवलला, टिश्यू लेवलला प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. अशा कंडिशन मध्ये ही सर्व लक्षणं यायला सुरुवात होतात. लक्षात आलं की टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षात ठेवायचं. कॉनिकम मॅटिक्युलम मध्ये टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे. अचानक एखाद्या माणसाला एक एकटं जायला कुठेही भीती वाटायला सुरू होते. लोकांच्या मध्ये घबराट घबराट निर्माण व्हायला सुरू होते. चलने में अचानक कमजोरी येते, एकदम कमजोरी व्हायला सुरुवात होते. चलने में परेशानी होती है. रोगी बेपरवाह और लापरवाह होता है. कुछ करने की कुछ करना नहीं चाहता. सगळं बंद होतं त्याची ऍक्टिव्ह. काही करावंसं वाटत नाही त्याला. किसी चीज में रुचि नहीं रहती, कशामध्येच आनंद येत नाही. याददाश्त कमजोर होती है. रोगी की मानसिक मेहनत नहीं कर पाता, जिसकी वजह से उसका व्यापार व पढ़ाई में उसका मन नहीं लगता. मेंटल व फिजिकल रोगी छोटी छोटी बातों पर नाराज हो जाता है. रोगी का आधे सर में दर्द होता है, बहुत सुबह उठने पर खोपड़ी के पीछे दर्द होता है. रोगी सर दर्द होता है, जिसे हिलाने, दूसरे से बातचीत करने, आवाज से सर दर्द होता है. कुछ खाने के बहुत ज्यादा बढ़ जाता है. करवट लेने पर सर दर्द होता है. आंखों के ज्यादा आंसू आने लगते हैं. आंखें बंद करने पर पसीना आता है. फोटोफोबिया होता है. कान में अस्पष्ट आवाज आता है. कान में स्पष्ट आवाज न ऐकायचं कमी होतं. ऐकायचं पण कमी होतं. कान से खून आता है. कधी कधी काही लोकांना कानातनं रक्त यायला लागतं. पेट में दर्द होता है, खाने के बाद बंद हो जाता है, लेकिन कुछ घंटे के बाद बढ़ जाता है. मिचलना सारखं वर यायला लागतं. तेजाब उपासना, ऍसिड इरप्शन व्हायला लागतं. हार्टमध्ये बर्निंग व्हायला लागतं आणि स्प्लीनच्या चारी भोवती दर्द व्हायला लागतं. ही सगळे टिपिकल सिमटम्स आहेत. ही सिमटम स्टडी करा. कॉनिकम मेटिक्युलमची सिमटम्स आहेत ती सगळी. सूजन होना, कोख में दर्द होना, बार बार फ्रेश होने की मन करने से टूल कड़ा हो जाना, पास करने के बाद गुदा में बर्निंग सेंसेशन होना, पेशाब करते हुए दर्द होना, पेशाब रुक रुक कर आना, टपट टप के आना. हे सर्व लक्षणं तुम्हाला जर दिसायला लागले, अचानकपणे जर असं घडायला लागलं, तर तुम्ही काय करायला पाहिजे? आणि कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन मध्ये काहीही नसतं. काही नसतं. बिकॉज कॉनिकम मेटिक्युलम वर्क्स ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे तुम्ही लक्षात आला असेल की सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जर काही प्रॉब्लेम जाणवायला लागला तुम्हाला, की त्याने अनेक लक्षणं निर्माण होतात. बिकॉज बॉडी इज पार्टली कंट्रोल बाय दी नर्वस सिस्टीम अँड एंडोक्रॅनिक सिस्टम. नर्वस सिस्टीम आणि एंडोक्रॅनिक सिस्टम न बॉडी कंट्रोल केली जाते. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम डिस्टर्बन्सेस सुरू झाले तर काय येतात? अशा प्रकारची लक्षणं यायला सुरुवात. हम्म. तर ही सगळी लक्षणं तुम्हाला जाणवतात. आणि भूक कमी लागते. क्रॉनिक जॉइंट पेन भी बहुत अच्छा कार्य करते. आता C1चं 10% यूज केलंय. C1 मध्ये 10%, C2 मध्ये 30%, C3 मध्ये 20%, C4 मध्ये 40%, C5 मध्ये 50%, C10 मध्ये 10%, C13 में 15%, C15 में 30% व C17 में 15% प्रयोग किया जाता है.
म्हणजे बघा काय काय आहे. C1 मध्ये 10% वापरले, म्हणजे सगळ्यात कमी C1 मध्ये यूज केले. सगळ्यात कमी म्हणजे कम्पेअर टू तुम्ही सीच्या रेमेडी जर बघितल्या तर त्या सीच्या रेमेडीमध्ये सगळ्यात कमी C1 मध्ये 10% फक्त यूज केलेलं आहे कॉनिकम मॅटिक्युलम. C2 मध्ये 30% वापरलं आहे. म्हणजे C1 मध्ये काय करतं, डीप लेवलला जाऊन काम करतं. आता डीप लेवल शरीराच्या कन्सिडरेशन मध्ये डीप लेवल म्हणजे काय बघा. बॉडी बनते कशी, सिस्टम न बनते. सिस्टीम असतात तुमच्या, सिस्टीम नंतर ऑर्गन असतो, ऑर्गन नंतर ऑर्गन टिश्यू न बनते, टिश्यू सेल न बनते, सेल RNA DNA स्ट्रक्चर न बनते. म्हणजे लेवल ऑफ द डिसीज बघा, पहिल्यांदा सिस्टीमवर हॅम्पर होतं, त्यानंतर ऑर्गन लेवलला जातो, ऑर्गन लेवलनं टिश्यू लेवलला जातो, टिश्यू लेवलनं सेल लेवलला जातो, आणि सेल लेवलनी RNA DNA स्ट्रक्चरवर जातो. दिस इज द कंडिशन ऑफ डॅमेज. हे डॅमेज कंडिशन आहे. ज्यावेळेला तुम्ही सगळ्यात कमी त्याची क्वांटिटी वापरता, कॉनिकम मेटिक्युलम 10% C1 मध्ये वापरलंय, याचा अर्थ C1 डीप रूट लेवलला RNA DNA लेवलला काम करणारी रेमेडी झाली. RNA DNA काम करणारी रेमेडी झाली, म्हणजेच काय झालं, जेनेटिक म्युटेशन मध्ये C1 डायरेक्ट काम करत. बिकॉज कॉनिकम मेटिक्युलम 10% यूज केलेलं. कॉनिकम मॅटिक्युलम 10% यूज केलेला आहे. म्हणजे तुम्ही 10 ड्रॉप जर टाकले, 10 ड्रॉप C1चे टाकले, त्याच्यामध्ये एक ड्रॉप हा C1चा आहे, कॉनिकम मेटिक्युलमचा. एक ड्रॉप, एक ड्रॉप म्हणजे 10 ड्रॉप एखाद्या पेशंटला तुम्ही C1 दिला, तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन मध्ये एक ड्रॉप कशाचा असतो, कॉनिकम मेटिक्युलमचा असतो. बाकीचे 9 ड्रॉप इतर वनस्पतीचे आहेत. म्हणजे C1चा एक ड्रॉप त्याच्यावर काम करतो. आता एक ड्रॉप मेडिसिन फार सूक्ष्म क्वांटिटी आहे, सूक्ष्म लेवल आहे. 5 ड्रॉप दिला तर हाफ होणार. म्हणजे मायक्रो 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 लेवलला तुम्ही जाऊन काम करा. म्हणजे तुम्ही हाय पोटॅन्सी मध्ये गेला, 1000 डायल्युशन तयार केले, 1 लिटर मध्ये एक ड्रॉप C1चा टाकला, तर इतकं सूक्ष्म कॉनिकम मॅटिक्युलम होईल की ते डीप रूट लेवलला, सेल लेवलला, सेलच्या स्ट्रक्चर लेवलला काम करायला सुरू. बिकॉज 10% यूज केलेलं आहे. C2 वापरलं तर थोडंसं हाय लेवलला जाणार, C3 वापरलं तर त्याच्यापेक्षा थोडं हाय लेवलला जाणार, C4 वापरलं तर त्याच्यापेक्षा थोडं हाय लेवलला जाणार, C5 मध्ये 50% म्हणजे अगदीच हाय लेवल. म्हणजे लेवल जर तुम्ही बघितली की टिश्यू डॅमेजची जर लेवल बघितली आपण, आपण बघूया पुन्हा जरा. हा सिस्टीम झाली. सिस्टीम बनते टिश्यू लेवल. टिश्यू झाला. DNA स्ट्रक्चर झालं. आता C1 आपण घेऊया, एक रेमेडी C1 घेऊ. D4.
D4 झाली. आता आपण ह्याला डायल्यूट करत गेलो. C1 ला आपण डायल्यूट करत गेलो, खूप डायल्यूट केलं. अगदी डायल्युशन 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 एकदम डायल्यूट तयार केलं. म्हणजे 1 लिटरला 1 थेंब, 10,000 लिटरला 1 थेंब, 100 ml ला 1 थेंब. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर त्याचा विचार करत गेलो तर हे काय काम करतं, हे सिस्टीम लेवलला काम करेल, हे डीप लेवलला जाऊन काम करेल, DNA आर स्ट्रक्चरवर काम करेल. म्हणजे जेवढं तुम्ही सूक्ष्म कराल तेवढं ते खालच्या खालच्या लेवलला जात. तर ही C1ची गती, एक C1 रेमेडी घेतली आणि काम केलं. त्याच्यामध्ये कॉनिकम मॅटिक्युलम आहे. हे कॉनिकम मॅटिक्युलमला डायल्यूट करत गेला. आता C1 मध्ये 10% आहे. म्हणजे तुम्ही 10 ड्रॉप जर C1चे घेतले तर त्याच्यामध्ये 1 ड्रॉप कशाचा आहे, कॉनिकम मॅटिक्युलम CMचा आहे. 1 ड्रॉप. इथं काय होणार आहे, हे 10 ड्रॉप घेतले तर काय होणार आहे, याच्यामध्ये व्हेकल जास्त राहणार आहे. त्याच्यामध्ये व्हेकल जास्त राहणार आहे. म्हणजे औषधाची मात्रा कमी कमी गेला की याचा अर्थ काय झाला, कॉनिकम मॅटिक्युलम सूक्ष्म लेवलला गेले. आणि जेव्हा हे सूक्ष्म लेवलला जातं त्यावेळेला ते DNA RNA स्ट्रक्चरवर जाऊन काम करतं. म्हणजे कॅन्सर म्हणजे काय आहे, व्हॉट इज कॅन्सर? कॅन्सर काय इन्फेक्शन डिसीज नाही आहे. कॅन्सर इज नॉट अ इन्फेक्शन डिसीज. इट इज द डिसीज ऑफ द सेल. इट इज द डिसीज ऑफ द टिश्यू. म्हणजे काय, स्ट्रक्चरली अनाटॉमिकली चेंजेस होतो. अनाटॉमिकली चेंजेस म्हणजे सेल लेवलला जेव्हा चेंज होतो तेव्हा ऍडव्हान्स लेवलला कॅन्सर झालेला असतो. DNA लेवलला चेंज होतो. पहिल्या सुरुवातीला काय येतं, DNA लेवलला चेंज होतो. त्यामुळं नॉर्मल सेल ही जेनेटिकली ट्रान्सफर होते. त्याला जेनेटिक म्युटेशन असा शब्द आहे. म्हणजे जेनेटिक म्युटेशन झालं की सेलची मॉर्फॉलॉजी चेंज होते, सेल आपली कॅरेक्टरिस्टिक बदलते. आता त्यावर आपल्याला जर काम करायचं असेल तर अतिसूक्ष्म लेवलला आपण जर गेलो तर ते RNA DNA स्ट्रक्चरवर सेलच्या काम करतं आणि मॉर्फॉलॉजी ऑफ द सेल चेंज होते. सेलची टोटल मॉर्फॉलॉजी चेंज होते. त्याच्यावर काम करण्यासाठी हाय हाय डायल्युशन मध्ये तुम्हाला जायला पाहिजे. इफ यू गो ऑन द लो डायल्युशन इट डझंट वर्क. तर कॉनिकम मॅटिक्युलमची प्रॉपर्टी आहे, आयडेंटिफाय कसं करायचं. एखादा कॅन्सरच्या पेशंटला तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार. तर आजची तुम्हाला मी लक्षणं सांगितली की मायग्रेन हेडेक आहे, खाल्ल्यावर सरदर्द वाढते, डोका हलवल्यावर सरदर्द वाढते, आवाज आला की सरदर्द इन्क्रीज होते. सो टिपिकल कॅरेक्टरिस्टिक द मायग्रेन, सतत डोकं दुखत राहतं, उठल्यानंतर सकाळी सकाळी डोकं दुखायला सुरू होतं. ही जे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक दाखवतं, दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी कॉनिकम मॅटिक्युलम. कॉनिकम मॅटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि जेव्हा कॉनिकम मॅटिक्युलमची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला दिसते, अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसतात आणि काही डिटेक्शन होत नाही, 100% त्याच्या शरीरामध्ये कुठेतरी कॅन्सर झालेला आहे, टिश्यू लेवलला प्रॉब्लेम झालेला आहे. आणि म्हणून ही ही लक्षणं येतात. टिपिकल लक्षणं स्टडी करा. दीज आर दी कॉनिकम मॅटिक्युलमची लक्षणं आहेत. म्हणजे इथे होमिओपॅथिकली वी डिसाइड. होमिओपॅथी लक्षण समूहावर काम करणारी चिकित्सा पद्धती आहे. लक्षणांचा अभ्यास करून मेडिसिन, आयुर्वेद, वनस्पतीचं औषध शोधलं जातं. एनी मेडिसिन इज सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ द सिम्टम. सिम्टम बेसिसवर सिलेक्शन होतं. सिम्टम बेसिसवर सिलेक्शन आहे. अनाटॉमी फिजिओलॉजिकली विचार जर केला तर कुठल्या सिस्टमवर काम करते, दॅट इज इम्पॉर्टंट. त्या दृष्टीने जर विचार केला तर इट वर्क्स ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते.
सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करते? रेग्युलेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. रेग्युलेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ लाईफ. रिप्रोडक्शन कधी करायचं, डिव्हिजन कधी करायचं, अंडर द कंट्रोल ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि त्याच्यात जर गडबड झाली तर सेल म्युटेशन व्हायला लागतं, वेगळ्या प्रकारची सेल तयार होते. वेगळ्या प्रकारची सेल तयार होते. सो कॉनिकम मॅटिक्युलमची प्रॉपर्टी ती आहे. आणि म्हणून जेवढे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला मी सांगितले ते जर कुठल्याही पेशंटमध्ये असतील आणि जर काही डिटेक्शन होत नसेल तर सरळ लक्षात ठेवायचं, हे द केस ऑफ द कॅन्सर. सिटी स्कॅन करून बघा, गाठ कुठं वाढले का. पेट स्कॅन करून बघा, यू विल डेफिनेटली गेट द रिझल्ट. आणि कॉनिकम मॅटिक्युलम इज अ रेमेडी ऑफ द कॅन्सर. कॅन्सरची रेमेडी आहे. म्हणजे सगळे कॅन्सरमध्ये येणारी सर्व लक्षणं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. सो वी कॅन टॅली. ह्याला म्हणतात होमिओपॅथी. होमिओपॅथी पद्धतीनं अभ्यास करणे. मानसिक एक रोग दाखवलाय बघा, की भीती वाटते. ही इज फिलिंग टायर्ड. लोकांच्या मध्ये एकटं राहायची, एकटं चालायचीच त्याला भीती वाटते. लोकांच्या घेतल्यामध्ये घबराट निर्माण होते. लोकांच्या मध्ये गेली की घबराट होते. अचानक चालताना कमजोरी येते. चालने की परेशानी निर्माण होते. अचानक होतं, काही काही नसतं, अचानक व्हायला सुरू. आणि काही करावंसं वाटत नाही. बेवरपण लापरवाह होऊन जातो. काही करण्याची इच्छा तर राहत नाही. मानसिक कमजोरी असते, मेमरी कमी होते, त्यामुळं अभ्यासात गती कमी होते. अभ्यासाची गती कमी होते, व्यापार होऊ शकत नाही. अशी सर्व कंडिशन जेव्हा तू एखाद्या पेशंटमध्ये ऑब्झर्व होत असेल तर इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉनिकम मॅटिक्युलम. तर द सिलेक्शन ऑफ रेमेडीमध्ये कॉनिकम मॅटिक्युलम सिलेक्ट करायचं. सी ग्रुपची रेमेडी सिलेक्ट करायची. आणि बेसिक रेमेडी कुठली आहे? C1 आहे. प्रभावी पद्धतीनं C1 कशावर काम करते? जाऊन डायरेक्टली तुमच्या टिश्यू लेवलवर काम, म्हणजे सेल लेवलला काम करते. म्हणजे सेल डॅमेज, त्याच्यानंतर आणखीन थोडा डॅमेज टिश्यू लेवलला. नंबर ऑफ सेल तर टिश्यू बनतो, टिश्यूच्यातनं ऑर्गन खराब होतं, ऑर्गन सिस्टीम खराब होते. तर या लेवलला जर काय होतं, डिसीज ट्रान्सफर होत जातं. तर त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे? हायपोटेन्सीमध्ये यूज करायला पाहिजे. तर ही पहिली कॅन्सरमधली पहिली रेमेडी आहे. कॅन्सरच्या ग्रुपमध्ये ही पहिली रेमेडी C1 आहे. कॅन्सरच्या ग्रुपची ही पहिली रेमेडी आहे C1. म्हणजे जितक्या सी ग्रुप आहे त्याच्यामध्ये कॉनिकम मॅटिक्युलम यूज केलं जातं. कॉनिकम मॅटिक्युलम यूज केलं जातं. लेफ्ट साइड सिर दर्द, नाक से ब्लीडिंग होना, नेसल पॉलिपस, मुंह का स्वाद कड़वा होना, बुढ़ापे में भूख कम होना, ही सगळी लक्षणं कॉनिकम मॅटिक्युलमची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायची पुढची रेमेडी आहे रक्टॉक्स. सी ग्रुप मधली पुढची रेमेडी आहे रक्टॉक्स.
शॉर्ट फॉर्म त्याला रक्टॉक्स म्हणतो किंवा रस टॉक्सिकोड्रीन नावाची रेमेडी आहे. रक्टॉक्सिकोड्रियम किंवा त्याला रक्टॉक्स असं म्हणतात. रसटॉक्स, रसटॉक, टॉक्सिकोड्रियन, रेडिएक्स, पॉइजन आईवी, कैसोड्रियन, रूस रेडियस आदि नाम से जाना जाता है. एनाकार्डिसी फॅमिलीची मेंबर आहे ही. कॅनडा के समुद्री प्रांत, कॅनडामध्ये मिळते समुद्री प्रांतामध्ये. क्यूबेक और ऑरुटिया व संयुक्त राज्य अमेरिका में पाई जाती है. बघा ही सगळीच पूर्णपणे फॉरेनची रेमेडी आहे. कॅनडामध्ये जास्त प्रमाणात आहे. क्युबा आणि ऑट्रिया संयुक्त राज्य युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में, मैक्सिको के पहाड़ी क्षेत्रों में, न्यू इंग्लैंड, मध्य अटलांटिका में, न्यूझीलंड में पाई जाती है. भारतामध्ये त्याचं ओरिजिन नाही, भारतात उपलब्ध नाही. ही इम्पोर्ट करावी लागते, बाहेरनं आपल्याला मागवावी लागते. एशियामध्ये ही नाही पाहत. हे मेक्सिकोमध्ये मिळते, युनायटेड स्टेटमध्ये मिळते, कॅनडाच्या समुद्री प्रांतामध्ये मिळते, क्यूबेक अँड एटोरिया आणि संयुक्त राज्य अमेरिका में, न्यू इंग्लंडमध्ये मिळते, मध्य अटलांटिका में व न्यूजीलैंड में पाई जाती है. न्यूजीलैंड में पाई जाती है. इसकी जड़ व पत्तियां का प्रयोग पायजेरिक सत्व बनाने के लिए किया जाता है. म्हणजे याचे वापर कशामध्ये केला जातो? पायजेरिकमध्ये वापरताना त्याची जड म्हणजे रूट आणि पत्तिया म्हणजे पानाचा उपयोग केला जातो. सी ग्रुप की रेमेडी में किया जाता है. हे सी ग्रुपची एक रेमेडी आहे. जसं कॉनिका मॅटिक्युलम आहे तसं टॉकिसड्रॉन ही सी ग्रुपची रेमेडी आहे. अतिशय जहरीलाचा प्लांट आहे. इट इज अ पॉइझनस प्लांट. खूप पॉइझनस अशी प्लांट आहे. इसका प्रभाव मसल, त्याचा इफेक्ट कशावर होतो? मसलवर होतो, नर्ववर होतो, ॲक्सिलेटर सिस्टीमवर होत आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमवर होत आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमवर काम करतं, सर्क्युलेटरी सिस्टीमवर काम करतं, मसलवर काम करतं, नर्ववर काम करतं, रेनल सिस्टीम पे काम करता है. रेनल सिस्टीम पे काम करता है, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काम करता है, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करतं, म्युकस मेम्ब्रेनवर पण काम करतं. बघा काय काय कुठल्या कुठल्या सिस्टमवर काम करतं. एक्सक्रिटरी, डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी सगळ्या सिस्टीमवर नर्व लेवलला काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे कॅन्सरमध्ये हे सगळं बिघडलेलं असतं. या सर्व सिस्टीमला नॉर्मल करण्याचं काम रक्टॉक्स करतं. म्हणजे सिलेक्शन ऑफ रेमेडी करताना मॅटिस राणी अशा पद्धतीची रेमेडी सिलेक्ट केली की कॅन्सरची जी जी लक्षणं आहेत त्या सर्व लक्षणावर काम करणारी रेमेडी. मसल लेवलला काम करते, नर्व लेवलला काम करते, एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे शरीरातनं जे मलमूत्र विसर्जन होतं त्या सिस्टमवर काम करते, सर्क्युलेटरी सिस्टीमवर काम करते, रेनल सिस्टीमवर काम करते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काम करते, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करते, म्युकस मेम्ब्रेनवर काम करते. रक्टॉक्स, टॉकिसड्रीन ही लक्षणं, त्याची लक्षणं काय असतात बघा. म्हणजे ही जर मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह मध्ये जर ही वनस्पती एखाद्या व्यक्तीने खाल्ली तर काय काय लक्षणं तयार होतात? जग जग पडे रहे पर दर्द होता है. हम्म, एक जग पडे रहने में दर्द होता है. कंटिन्युअसली झोपून राहिलं तर अंग दुखायला सुरू होतं. एक जमे में पडे रहने से दर्द होता है. म्हणजे जर तुम्ही कुशी हलवली नाही आणि एका पोझिशन मध्ये झोपून राहिला तर काय व्हायला लागतं? दुखायला लागतं पूर्ण शरीर. घुटनों में कडकड आवाज आना, घुटनों में चालताना घुटण्यामध्ये आवाज यायला चालू होतो.
रोगी का मन दुःखी निरुत्साही होता है. ऑलवेज काय असतं, सॅडनेस मध्ये असतो आणि दुःखी होतो. बहुत अधिक बेचैन होता है. पूर्ण डिस्टर्ब असतो तो, बार बार करवटे बदलता रहता है. झोपला की सतत काय करतं, या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर सारखं फिरत राहतो. हं? रात में बिस्तर पे बेचैन होना. रात्रीच्या वेळेला झोपेमध्ये अशांत असतो तो, बेचैन राहतो खूप. छिंके आना, सतत शिंका येत राहतात. भिगने के कारण, पसीने में भिगने के कारण उत्पन्न विकार. म्हणजे एखादा व्यक्ती जर भिजला पावसामध्ये किंवा खूप घाम येऊन भिजलेला जरी असेल, तर त्याला सर्दी जुकाम व्हायला सुरू होतं आणि काय येतं, शिंका यायला चालू. टिपिकल लक्षण आहे रॉकटॉक्सचं. रॉकटॉक्सचं टिपिकल लक्षण आहे. नाक की नोच लाल होणं, नाकाची जी टोक आहे ते लाल होतं. नाक में सूजन, नाक सुजतं. छोटे छोटे घाव होणार, अंगावर छोटे छोटे काय होतात, घाव व्हायला सुरुवात होतं, जखमा व्हायला सुरू होतं. नाक से खून आना, नाकातनं रक्त यायला लागतं. आंखें सुजी हुई, डोळे सुजलेले असतात. लाल पलकों का सूजन, आपस में चिपक जाना. हम्म, डोळे लाल होतात आणि ज्या पापण्या असतात त्याच्यामध्ये सूज येते आणि चिकटून राहतात, त्यामुळं डोळे उघडता येत नाही. टिपिकल सिम्पटम आहे रॉकटॉक्स. रॉकटॉक्सचं हे टिपिकल सिम्पटम आहे. आंखों के घुमाने या दबाने पर दर्द महसूस होता है. म्हणजे डोळे दाबायला सुरुवात केली तर दुखायला लागतं, आणि डोळे फिरवायला लागला की दुखायला लागतं. हम्म? हिलने डुलने में काफी तकलीफ होती है. हालचाल करायला लागलं की तकलीफ होते, अंग दुखायला सुरू होतं. पलकों को खोलने में गरम झुलने वाले आंसू निकलते हैं. म्हणजे पापण्या उघडले की डोळ्यातनं पाणी यायला लागतं, गरम गरम पाणी यायला लागतं. पलकों खोलने पर गरम गरम झुलने वाले आंसू निकलते हैं. उठते समय चक्कर आना, झोपेतनं उठला की चक्कर यायला सुरुवात होते. सिर भारी लगना, मस्तिष्क ढीला ढीला महसूस होणार. डोकं जड झाल्यासारखं होतं आणि डोक्यामध्ये काही नाही, ढिलं ढिलं असं जाणवायला लागतं. चलते समय उठते समय ऐसा लगना जैसे को खोपड़ी में टकरा जाए. म्हणजे चालताना उठताना काय होतं, डोक्यामध्ये काहीतरी कोणीतरी हॅमर करतंय, कशाची तरी टक्कर झाल्यासारखं जाणवायला लागतं. सिर दर्द के पीछे की ओर फैल जाना. सिर दर्द पीछे की ओर, म्हणजे माथ्यावर दुखायला लागतं आणि मागच्या बाजूला जायला सुरुवात होते. पाठीच्या मागच्या बाजूला दुखायला लागतं. सिर दर्द पीछे की ओर फैल जाता है. रोगी हे पीठे की नीचे दर्द होता है, आखडन होते. पाठीमध्ये दुखायला लागतं आणि आखडन येते. चलने फिरने से या किसी कठोर चीज पर लेटने से आराम मिलता है. चालल्यानंतर बरं वाटतं किंवा एखाद्या कठोर गोष्टीवर जर झोपला तर बरं वाटतं. रोगी बैठने रहने से तकलीफ बढ़ती है. म्हणजे काही काही वेळेला असं दिसतं की पेशंट बसूच शकत नाही, दुखायला सुरू होतं. झोपलं की आराम होतो त्याला. गर्दन के जोड में जखडन, जे नेक, गर्दन जी आहे त्याचे जोड जो आहे, जॉइंट आहे, त्या ठिकाणी दुखायला लागतं. निगलने में खंदों के बीच में दर्द होना. ज्या वेळेला एखादी गोष्ट गिळायला सुरुवात केली की खांद्याच्या मध्ये दुखायला सुरू होतं. बहुत अधिक कार्य करने से हृदय तेज धड़कता है. जास्त काम केल्यानंतर धडधड वाढते छातीमध्ये. नाडी तेज होती, दुर्बल और अनियमित. हम्म? नाडी तेज होते आणि दुर्बल असते, त्याची लेवल कमी असते आणि अनियमित असते, लागते नाही लागते अशी स्थिती येते. सर्दी के समय बिस्तर से बाहर निकलने पर, हाथों को बाहर निकलने पर सूखी तकलीफ देने वाली खांसी होती है. म्हणजे सर्दी के समय, विंटरमध्ये बिस्तरमधून म्हणजे आपल्या अंथरुणातून तुम्ही बाहेर आला आणि हात जरी बाहेर निघाले
तर तुम्हाला सुखी तकलीफ देण्यावाली खासी चालू होते. म्हणजे जोपर्यंत तो पांघरुणात आहे, जोपर्यंत तो बिस्तरमध्ये आहे, तोपर्यंत त्याला खोकला येत नाही. पण तो चुकून त्याचा हात पाय जर हवेत गेला तर इमिजिएटली त्याला कोरडा खोकला चालू होतो. विंटर सीझन मध्ये किंवा रात्रीच्या वेळेला जरी याची घटना घडली तर रेमेडी कुठली आहे? रॉकटॉक्स द्यायला पाहिजे. रॉकटॉक्स दिलं पाहिजे. इन्फ्लुएंजा के साथ जगत दर्द होणार, ताप येतो, इन्फ्लुएंजा होतो आणि बॉडीमध्ये सगळीकडे दुखायला सुरू होतं. अशामध्ये रॉकटॉक्स यूज करायचा आहे. इन्फ्लुएंजा के साथ हर जगह दर्द होना. इन्फ्लुएंजा के साथ हर जगह दर्द होना. बूढ़े लोग में श्वास नलिका से उठने वाली खांसी जो जगने पर अधिक होने लगती है. म्हणजे जे म्हातारे लोक असतात झोपेतनं उठलं की त्यांना खोकला यायला सुरू होतो. उठने वाली जैसी जागने पर अधिक होने लगती है. कमजोरी के साथ ज्वर, अतिशय कमजोरी येते आणि ताप यायला सुरू होतं. बेचैनी आणि कंपनी राहते, शरीर कापायला लागतं, बेचैनी निर्माण होते. टायफॉइड ज्वर. जीभ सूखी हुई कलथी रंग की होती है. दांतों पर मैल व मैला पतला, दातावर कीट जमा होतं. कीट. हे सगळं लक्षण कसं आहे? रॉकटॉक्सचे लक्षण आहेत. ज्वर के साथ सुखी खासी और बेचैनी. ताप येतो आणि खोकला यायला चालू होतो. गर्मी के पित्ती निकल आना. समर सीझन मध्ये अंगावर पित्ताच्या गांधी उठायला लागतात. पाणी भरे हुए दाणे, म्हणजे अंगावर छोटे छोटे फोड येतात आणि त्याच्यामध्ये पाणी असतं. जिस जिस बुखार के दौरान होठ पर दाणे निकल आते उस बुखार में बहुत अच्छा कार्य करते. म्हणजे तापामध्ये काय होतं, ओठावर आपण म्हणतो ना ज्वर उतलाय, म्हणतो उतलाय, ज्वर उतण्याची प्रक्रिया, ओठावर दाणे यायला सुरू होतं आणि ताप येतो. अशा वेळेला रक्टॉक्स यूज करायचं. रक्टॉक्स यूज करायचं. ठंड की अवस्था में ऐसा महसूस होना जिसे ऊपर ठंडा पानी उड़ेल दिया गया है, बाद में गर्मी लगना, अंगों की खिंचणे, ताने और अंगाडाई होना. बघा कसं आहे, हे सगळे लक्षणं दाखवलेत की अंगावर कुणीतरी पाणी मारतंय, शहारे येत आहेत तुमच्या अंगामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला ताप ताप यायला चालू. म्हणजे अंगावर कुणीतरी पाणी मारलं तुमच्या, शहारे येतात, एकदम थंडी भरते आणि ताप येतो तुम्हाला आणि अंग एकदम खिचून घेतलं जातं. टिपिकल लक्षण आहे बघा. थंडी वाजून ताप येताना हे टिपिकल लक्षण असतं. अंगामध्ये कापरं भरतं एकदम. म्हणजे अंगावर एखादं पाणी कुणीतरी शिंपडल्यानंतर आपल्याला कसं शिशारी येते एकदम अंगामध्ये, ती शिशारी येण्याची कंडिशन मध्ये रक्टॉक्स यूज करायचा. लाल तेज खुजली सूजी हुई पित्ती, पानी भरे हुए छोटे छोटे दाने जिसमें खुजली होती है. अंगावर छोटे छोटे फोड येतात, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि अतिशय खाजायला चालू होतं ते. जलन छलन के साथ पपड़ी बनना, आग होऊन त्या ठिकाणी पपड़ी बनते. कान में दर्द के साथ ऐसा लगना जिसे उसके अंदर कुछ हो. कानामध्ये दुखायला सुरू होतं की कानामध्ये काहीतरी गेलंय असं फिलिंग होतं आणि दुखायला लागतं. त्याच्यामध्ये रक्टॉक्स यूज करायचं. कनपटी सुजा हुआ, जीभ लाल और फटी हुई. बघा टिपिकल लक्षण दिलंय, रक्टॉक्सची सगळी लक्षणं आहेत ती. कनपटी सुजा हुआ, जीभ लाल होना. कनपटी म्हणजे हे टेम्पोरियल, टेम्पोरियल जो भाग आहे त्याला कनपटी म्हणतात. इथं सूज येते आणि जीभ लाल भडक होते आणि जो जिभेचा टोक आहे तिथं लाल त्रिकोण का आकार देते आहे. त्या ठिकाणी लाल होऊन त्रिकोणासारखा आकार तयार होतो जिभेच्या टोकावर. जीभ लाल आणि
फटी हुई होती है, रक्ताक्ष यूज करायचा आहे. लक्षात द्या, तुम्हाला सिलेक्शन ऑफ सी ग्रुप, डायरेक्ट सी ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या सी ग्रुपची रेमेडी डायरेक्ट सिलेक्ट करायची आहे. हा, तुम्ही जीभ बघितली, जीभ एकदम लाल झालेली आहे आणि जिभेवर क्रॅचेस गेलेले आहेत. त्याचबरोबर जिभेचा शेंडा लाल त्रिकोण झालेला आहे त्या ठिकाणी. तर तुम्ही डोळे झाकून रक्टॉक्सचं सिलेक्शन करू शकता. आता रक्टॉक्स कशा आहे, सी ग्रुपची रेमेडी आहे, म्हणजे C1 तुम्ही यूज करू शकता डायरेक्टली. C1 तुम्ही यूज करू शकता. ऊपर जबड़े में दर्द, चबाते समय कडकडना, चावायला लगी तो दुखायला लागतं जबड्यामध्ये, तो सूजन येतं. चेहरे का स्नायुशूल जात शाम के समय बढ़ जाना, रात्रीच्या वेळेला काय होतं, संध्याकाळच्या वेळेला काय होतं, चेहऱ्याचे स्नायू दुखायला लागतात. पुरुष ग्रंथियों और शिशन मुंड पर गहरे लाल की सूजन और दाने. पुरुषांचे जे पोस्टे आहेत, ग्रंथी असतात, कुटम, अंडकोश असतात, त्या अंडकोशावर सूज येते आणि त्याच्यावर लाल लाल दाणे उत्पन्न होतो. कोश मोठा व सुजावा, तेज खुजली, अतिशय खाजवावंसं वाटतं त्या ठिकाणी. अशा वेळेला काय वापरायचं, रक्टॉक्स वापरायचं. रक्टॉक्सची कॅरेक्टरिस्टिक आहे. इसका प्रभाव मांसपेशी पर होता है, कुल्ले के दर्द, भारी उठाने के कारण दर्द. म्हणजे रॉकटॉक्स मसलवर काम करतं, म्हणजे मसल पेन मध्ये रॉकटॉक्सचा उपयोग करायचा आहे. मसल पेनला म्हणजे सी ग्रुप टाकायचा. मस्क्युलर पेन कंट्रोल करायचा असेल तर सी ग्रुप यूज करायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये रॉकटॉक्स आहे. भारी वस्तु उठाने के कारण दर्द, विकारो, जोड़ों में दर्द, सूजन, गर्माहट, आमवात का दर्द. भारी वस्तु उठाने में दर्द होना, वो विकार, जोड़ों में दर्द, जॉइंट पेन सुरू होतो, त्याच्यामध्ये सूज येते, गर्माहट, त्या ठिकाणी हीट असते, आमवात का दर्द, गर्दन के जोड़ ऊपर दर्द, जो कमर तक फैल जाता है. गर्दनच्या वरच्या बाजूला दुखतो आणि कमरेपर्यंत त्याचा दर्द होतो. अशा वेळेला रॉकटॉक्स यूज करायचं. चलते फिरे राहत महसूस होणार, चालायला लागलं की बरं वाटतं, उभा राहिला बसला की दुखायला सुरू होतं. आकडे हुए अंग, अंग आखडून जातं. पेर में मोच, पायामध्ये मोच येते. पक्षघात, थंडी हवा सहन नाही होणार, काही ना पॅरालिसिस होतं, याकडे आखडलेलं असतं शरीर, पॅरालिटिक कंडिशन होते, आखडून जातं आणि ते दुखायला लागतं. अशा कंडिशनमध्ये रक्तॉक्स यूज करायचं आहे. थंडी हवा सहन नाही होणार, गार वारं सहन होत नाही. पैरों में झंझनाट, पायामध्ये झंझनाट होतो. अधिक कार्य करने या खुली ठंडी हवा में आदि में सुनापन, कंपन, पक्षघात, घुटने के जोड़ों में आसपास छूने की तकलीफ. बघा काय काय होतं. पैरों में झंझनाट असतं, अधिक कार्य करणे या खुली थंडी हवा आदि में सूजन, जास्त जर कार्य केलं तर पायामध्ये सूज येते, कंप येतो, पॅरालिटिक कंडिशन येते. घुटने के जोड़ों में असमान छूने से तकलीफ, म्हणजे तुम्ही पायाला, गुडघ्याला हातच लावू शकत नाही, घुटण्याच्या ठिकाणी हात लावू शकत नाही, हात लागले की दुखायला चालू. बाजू और उंगलियों में शक्ति का अभाव, उंगलियों के पैरों में, बाजू और उंगलियों में शक्ति का अभाव होना, म्हणजे याच्यात ताकदच नाही, बोटामध्ये शक्तीच नाही आहे. हे तुमचे जे बाहू आहेत, हे सगळं याच्यामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटणे. उंगलियों के पैरों में चिटी रगने जैसे अनुभव होणार, म्हणजे मुंग्या लागल्या तसं जाणवणे त्याच्यामध्ये, बोटामध्ये. त्याच्यामध्ये रक्टॉक्स यूज करायचंय, रक्टॉक्स यूज करायचंय तुम्ही सरळ सरळ. जब रोगी का नींद के समय, ठंडे बरसात के मौसम में रोग बढ़ने लगता है, एन्व्हायरमेंटल चेंजेस बघा, म्हणजे नींद के समय, झोपेच्या वेळेला
विंटर सीझनमध्ये, रेनी सीझनमध्ये रोग जर वाढत असेल तर इट इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ रक्टॉक्स. नम्मी रात, नम्मी से रात में आराम करने के दौरान पानी में भीगने से, पीठ के बल या दाहिनी करवट लेने पर रोग बढ़ने लगने, इसका प्रयोग करना चाहिए. नींद के समय, झोपेमध्ये, ठंडे और बरसात के मौसम में, विंटर आणि पावसाळ्यामध्ये रोग जर वाढत असेल, नमी के रात में, नमी से, ह्युमिडी एटमॉस्फियर मुळे रात में, रात्रीच्या वेळेला, आराम करने के दौरान, झोपेच्या वेळेला, पाणी से भिगने से, पीठ के बल या दैनी करवट, उजव्या बाजूला, उजव्या कुशीवर झोपला किंवा पाठीवर जो झोपला तर रोग जर वाढत असेल तर इट इज 100% ऑफ रक्तक. इट इज अ सिम्पटम ऑफ रक्तक. रक्तकचं सिम्पटम आहे. तो सिलेक्शन ऑफ रेमेडीज रक्तक. सिलेक्शन ऑफ रेमेडी रक्टॉक्स आहे. आणि मग गरम हवा, गरम कमरा, शुक मौसम म्हणजे ड्राय वेदर मध्ये चलने फिरने से, करवट बदलने से, मॉलिश करने से अच्छा लगता है असं जर कुणाला वाटत असेल तर 100% इट इज द केस ऑफ रक्टॉक्स. रक्टॉक्सची केस आहे ही. काय आहे? रक्टॉक्सची केस आहे ही. केस कशाची आहे? रक्टॉक्सची केस आहे. अच्छा लगे वो रोग घटने लगे तो इसका प्रयोग करना चाहिए. जब कोई रोग बारिश से भीगे जाने के कारण, पसीने के पानी में भीग जाने के कारण, सिर भीग जाने के कारण, अधिक वजन उठाने के कारण, अंगों पर जोड़ पड़ने, ठंडे फ्रिज का पानी पीने से उत्पन्न बीमारियों में अच्छा यूज किया जाता है. बघा, म्हणजे पावसात भिजला किंवा तुम्हाला जास्त घाम आल्यानंतर रोग वाढतोय, डोकं भिजल्यानंतर रोग वाढतोय, अधिक वजन उठाने के कारण, जास्त प्रमाणामध्ये वजन जर उचललं तर दुखायला चालू करतं. ठंडे फ्रिज का पाणी पीने से उत्पन्न बीमारी म्हणजे फ्रीजचं जर गार पाणी प्यायला तर बीमारी उत्पन्न होते. मलेरिया व टायफॉइड बुखार में उसका प्रयोग करना चाहिए. मलेरिया आणि टायफॉइडचा जर रोग झाला असेल तर त्यावेळेला रक्टॉक्सचा उपयोग करायचा. इट इज अ टिपिकल सिम्पटम ऑफ रक्टॉक्स. मलेरिया व टाइफाइड बुखार में इसका प्रयोग करना चाहिए. इसका प्रयोग त्वचा रोग के एक्जमा, सोरासिस, गाठिया संबंधी विकार, खुजली, मुहासे, स्किन संक्रमण, कमर दर्द, गाठिया के विकार, बुखार, दिल का बढ़ जाना म्हणजे धड़कन वाढणे, हाँ, आमवाती दर्दों में, टाइफाइड ज्वर के, लेशमिक झिल्लिया के रोग के लिए मुख्यतः इस रेमेडी का प्रयोग किया जाता है. रक्ताक्ष उपयोग करायचा. इसका प्रयोग दर्द, अकड़न, ऑपरेशन के बाद होने वाली समस्या, असाई दर्द होना, म्हणजे सी ग्रुप तुम्ही द्यायलाच पाहिजे. सी ग्रुप मध्ये रक्टॉक्स आहे. सी ग्रुप मध्ये काय आहे? रक्टॉक्स सी ग्रुप मध्ये आहे. त्यामुळे सी ग्रुपची रेमेडी तुम्ही या सर्व कंडिशन मध्ये देऊ शकता. ऑपरेशन झालेलं आहे कोणाचं तरी आणि अंग दुखतंय, जॉईंट दुखतायत, पेन जास्त प्रमाणात येतोय, सिलेक्शनच C1 पुऱ्या बॉडीवर देत असेल तर हायपोटेन्सी मध्ये देऊन टाका. 10th डायल्युशन मध्ये द्या. कॉनिकम मेटिक्युलम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करतंय. रॉक्टॉक्स डायरेक्ट मसलवर काम करतंय. म्हणजे या सर्व कंडिशन मध्ये पेन जर येत असेल, आकडन जर होत असेल तर रॉक्टॉक्स सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे सी ग्रुपची रेमेडी डायरेक्ट सिलेक्ट करायची. बिकॉज सी ग्रुप कंटेन्स रॉक्टॉक्स. रॉक्टॉक्स त्याच्यामध्ये आहे.
ऑपरेशन के बाद होने वाली असह्य दर्द होना, ऑपरेट झाल्यानंतर दात काढला, कुठं काही केला, सी ग्रुप C1 देऊन टाकायचं. बेसिक रेमेडी आहे C1. सिंथसिस मध्ये सुद्धा C1 आहे. म्हणजे सिंथसिस जरी दिला तरी सुद्धा दर्द थांबणार आहे तुमचा. तर सिलेक्शन ऑफ रेमेडीज, रक्टॉक्स, रक्टॉक्स ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे, सी ग्रुपमध्ये रक्टॉक्स आहे, त्यामुळे सी ग्रुपची रेमेडी अशा कंडिशनमध्ये आफ्टर सर्जिकल पेन जर येत असेल, सर्जरी केल्यानंतर पेशंटमध्ये जर पेन येत असेल, तर रक्टॉक्स द्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट. सो यू गिव्ह सी ग्रुप रेमेडी. सी ग्रुपची रेमेडी द्यायला चालू. अधिक शारीरिक परिश्रम करणे की अधिक परिश्रम केल्यामुळे बॉडी दुखते, पेन येते, मसल पेन येत आहेत, याच्यामध्ये सी ग्रुप कंपल्सरी द्यायचा आहे. सिंथसिस द्या, C1 द्या, चालू शकते. बिकॉज रक्टॉक्स त्याच्यामध्ये आहे आणि रक्टॉक्सची मसलवर काम करण्याची क्षमता आहे. मसल पेन जर असेल तर त्याला रिड्यूस करण्याचं काम रक्टॉक्स करतं, म्हणून रक्टॉक्स द्यायचं. म्हणजे सी ग्रुपची रेमेडी सिलेक्शन करायची. क्षमता से ज्यादा भार उठाना, आपली कपॅसिटीपेक्षा, पर्टिक्युलरली शेतकरी लोक किंवा शेतात काम करणारे लोक काय असतात, आपल्या ताकदीपेक्षा मोठं वजन उचलायला जातात. वेट लिफ्टर्स असतात ते तसंच करतात. आपल्या ताकदी, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करतात आणि दुखायला सुरू होतं सगळं. अशा वेळेला काय करायचं आहे, रक्टॉक्स सिलेक्ट करायचं आहे. रक्टॉक्स इज इन द C1. सी ग्रुपमध्ये ही रेमेडी आहे. यू कॅन यूज द C1. टिपिकल सिम्पटम तुम्हाला मिळालं तर सिलेक्शन ऑफ रेमेडी इज द C1. रक्टॉक्स यूज करायचं. पसीने से समय पानी में भीग जाने से उत्पन्न बीमारी. उन्हाळ्यामध्ये काय होतं, प्रचंड घाम येतो आणि प्रचंड घाम आला की अंग दुखायला सुरू होतं. या कंडिशनमध्ये रक्टॉक्स यूज करायचा आहे. सी ग्रुपची रेमेडी यूज करायची. यू हॅव टू यूज द सी ग्रुप रेमेडी. मसे, सर्दी, बुखार, कमर दर्द, कब्ज और सूजन जैसी कई समस्या के लिए किया जाता है. म्हणजे कुठेही मसे उठलेले असतील, सर्दी बुखार, कमर दर्द, कब्ज, सूजन जैसी उत्पन्न बीमारी में समस्या के लिए किया जाता है. इसके अलावा लीवर से जुड़े पाचन संबंधित समस्या को ठीक करने को मदद करता है. लीवर मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ट्रबल आहे. अशा बिमारीमध्ये रक्टॉक्सचा उपयोग करायचा आहे. आणि रक्टॉक्स ही सी ग्रुपची रेमेडी आहे. म्हणजे सी ग्रुप तुम्ही जर यूज केला तर डायरेक्ट लिव्हरवर काम होतं आणि पचन संस्थेमध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्या प्रॉब्लेमवर डायरेक्ट काम करत. रक्तचा उपयोग है. बवासीर की समस्या को ठीक करता है. बवासीर होतं म्हणजे मूळव्याध, त्याच्यामध्ये मसे असतात, त्याच्यामध्ये काम करतं रक्टॉक्स. जोड़ों के दर्द को ठीक करता है, जॉइंट पेन मध्ये काम करतं. कई तरह के मसे बढ़िया बहुत अच्छा कार्य करते हैं. अंगावर कुठेही बारीक बारीक मस जर आलेले असतील, त्या मसवर अतिशय सुंदर असं काम करतं रक्टॉक्स. मसे को खत्म करती है. निगेटिव्ह मध्ये द्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह दिला तर मसे वाढणार आहेत, निगेटिव्ह मध्ये रक्टॉक्स दिला तर हे मसे कमी होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह इन्क्रीमेंट आणि निगेटिव्ह डिक्रीमेंट. म्हणजे मसे अंगावर मस मस येत आहेत, तयार होत आहेत, हे पॉझिटिव्ह कंडिशन आहे. यू हॅव टू गो फॉर द निगेटिव्ह रेमेडी. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, रक्टॉक्सला निगेटिव्ह करायला लागेल. म्हणजे सी ग्रुपला तुम्हाला निगेटिव्ह करावं लागेल. वेन यू गिव्ह सी ग्रुप निगेटिव्ह मध्ये जेव्हा तुम्ही द्याल, त्यावेळेला काय होणार आहे, बेनिफिट होणार आहे. जोड़ों के दर्द ठीक करता है. कई तरह के मसे को बढ़िया से बहुत अच्छा कार्य करती है, मसे को खत्म करती है.
सर्दी खांसी और गले की खरच जैसी समस्याओं को ठीक करता है. म्हणजे सर्दी झाली आहे, खोकला येतोय, गळ्यामध्ये घशामध्ये थ्रोट इन्फेक्शन आहे, अशा वेळेला C1 यूज करायचंय तुम्ही. C1 मध्ये रक्टॉक्स आहे आणि रक्टॉक्स त्याच्यावर काम करणारी रेमेडी. पुराने एस्ट्रोएंथ्राइटिस और मांसपेशी के दर्द में इंग्वाइल हर्निया, इंग्वाइल हर्निया म्हणजे ज्या ठिकाणी आतडं खाली उतरतं, हर्निया, त्याच्यामध्ये रक्तॉक्स अतिशय सुंदर काम करते. रक्तॉक्स C ग्रुपची रेमेडी आहे. C16 रेमेडी बघा. C16 नावाची रेमेडी हर्नियावर काम करणारी रेमेडी आहे. त्याच्यामध्ये रक्टॉक्स आहे. तो रक्टॉक्स इंगुलर हार्नियामध्ये डायरेक्ट काम करतो. रक्टॉक्स शुगरवर पण काम करतं. अँकल जॉइंट वर काम करतं. इसीलिए रक्टॉक्स का प्रयोग बहुत लाभकारी होता है. रक्टॉक्स हा चा उपयोग अतिशय फायदेमंद आहे. त्याचा एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही मध्ये तुम्ही वापरू शकता. बाह्य याच्यामध्ये यूज करू शकता, इंटरनली पण यूज करू शकता रक्टॉक्स. ऑपरेशन के बाद होने वाला विकार व दर्द याच्यामध्ये रक्टॉक्स वापरतायत. इसके पाइजेरिक सत्व का प्रयोग C1 में 20%, C2 में 20%, C3 में 60%, C4 में 40%, C5 मध्ये 40%, C6 में 30%, C10 में 20%, C13 में 25%, C15 में 20% और C17 में 20% प्रयोग में लाई जाती. म्हणजे तसं डीप ऍक्टिंग C1 C2 डीप ऍक्टिंग आहे. रक्टॉक्स एकदम रूट लेवलला जाऊन काम करणारी रेमेडी. त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी आहे. C3 म्हणजे तुम्ही C3 ला C1 मध्ये रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे C1 नाही म्हणून C3 टाकलं तर होणार नाही इफेक्ट. C1चा जो इफेक्ट आहे, कारण रक्तचा पुरा इफेक्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डीप ऍक्टिंग करायचं असेल, पुऱ्या बॉडीवर जर करायचं असेल, सूक्ष्म लेवलला जर करायचं असेल तर त्याला निगेटिव्ह करावं लागेल. पण C3 मध्ये 60% यूज केले, डीप मध्ये जाऊ शकत नाही. लक्षात आलं का? पर्सेंटेज जे वापरलंय त्याच्यावर त्याचा इफेक्ट सुपरफिलस डीप लेवल हे त्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीनं काय आहे, रक्ताचा उपयोग आपण करू शकतो. इथं थांबूया, बाकीचं उद्या बघू. काही शंका आहे याच्यामध्ये? प्लांटचा डिटेल स्टडी करा. सिलेक्शन मध्ये खूप फायदा होतो. प्लांट स्टडी 114 प्लांटचा अभ्यास करायचा आहे तुम्ही. कितीचा करायचं? 114 प्लांटचा स्टडी करायचा आहे. सातत्यानं वाचलं पाहिजे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात घेतलं पाहिजे की ज्याच्यामुळं आपल्याला सिलेक्शन करणं सोपं जातं. सो इट कॅन बी यूज ॲज अ होमिओपॅथी. होमिओपॅथी पद्धतीनं 114 प्लांट आपण वापरू शकतो. लक्षणाच्या आधारावर त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. ते कुठल्या रेमेडीमध्ये काय आहे हे जर माहिती झालं तर फायदा होतो. ठीक आहे, इथे थांबूया. ओके सर. ओके.